हॅलो पुष्कराज. हॅलो. कसा आहेस? कसं आहे म्हणजे अत्यंत टेन्शन मध्ये बघा. आता आपण इथे आलोय सांगलीला आणि 17 मिस कॉल सतत एक डोक्यात 100 विचार चालू असतात. तर अरे लाईफ आहे असंच टेन्शनच भरलं आपलं. हो. कुठेही जा, त्यामुळे मी म्हटलं तुझ्याशी जरा निवांत गप्पा माराव्या. नाही आज सांगलीमध्ये आलोय, जरा निवांत वेळ पण होता. बरोबर. म्हटलं त्या निमित्ताने आमचा पुष्कराज कोण आहे हे सांगलीकरांना देखील कळावं. हो हो. मला एक प्रश्न असा पडतो, हा. तू इंजिनिअरिंग केलंस हो. आणि मग इंजिनिअरिंग आणि हे क्षेत्र कसं काय बाबा? सर काय झालं, इंजिनिअरिंग करता सर वगैरे नको म्हणतोय बाबा, please. नाही सर, मी म्हणणारच आहे. मी तुम्हाला सांगतो की यांचा अमुक तमुकवरचा पॉडकास्ट मी बघितला आणि मला नक्की कळलं की कोणाशी बोलावं मन अस्थिर असताना आणि डोक्यात 100 विचार असताना. वा, वा. तर हे रवींद्र पाठक सर आहेत आणि ते आमचा चित्रपट एक येतोय समर्थ, त्याचे निर्माते आहेत आणि त्यांची वेगवेगळी ओळख पण आहे ती आता हळूहळू आपण करून घेणार आहोत. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो इंजिनिअरिंग करता करता अशाच गोष्टी झाल्या की मन अस्थिर होते, काय करायचंय काय नाही. 11वी-12वीला मार्क्स जरा बरं पडले, मग सीईटी आली. सीईटी हुशार आहे धन्यवाद. हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं हे धन्यवाद, कारण इतरांना नक्कीच वाटत नाही. पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन सहज मिळाली. आई बाबा म्हणले इंजिनिअरिंग कर, मी पण काही विचार न करता म्हणलं इंजिनिअरिंग करू. करत असताना लक्षात आलं की अरे आपल्याला तर अभिनय आवडतोय, मग आता काय करायचं, दिग्दर्शन आवडतं तर काय करायचं. मग याची सुरुवात झाली. अरे क्या बात आहे. पण म्हणजे आम्हाला जो पुष्कराज आहे हे लोकांना त्याचं नाव बऱ्याचदा उशिरा सांगावं लागतं. पहिल्यांदा तुला कोणी बघितलं की तुला पहिले आशू म्हणूनच हाक मारतात. आशू म्हणूनच हाक मारतात. सो वेदर यू फील दिस आशू ऑफ दिल दोस्ती दुनियादारी ॲज अ बर्डन or do you still feel very proud to be an Ashu? डेफिनेटली आय फील आय कॅन्ट से आय फील प्राऊड अबाउट इट, पण मला 100% बर्डन नाही वाटत त्या गोष्टीचं. मला आनंद फार होतो. आणि जेव्हा एखादं पात्र फेमस होतं तेव्हा फक्त अभिनेता त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नसतो. बरोबर आहे. तर दिग्दर्शक, लेखक, निर्माते, इतर कलाकार हे सगळ्यांचे. पण मी असा सहज विचार करतो की एक आता मी पण इंजिनियर माणूस आहे, तर आम्हालाही असं एकसारखे जर प्रॉडक्ट आले ना तर आम्ही पण कंटाळून जातो. आम्हालाही असं वाटतं काहीतरी वेगवेगळे चॅलेंजेस हवे. अभिनय क्षेत्रामध्ये असं वाटत नाही का की वेन यू आर फोरकास्टेड ऍज आशू आणि मग त्याच्या अवतीभोवती असलेले कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक इझी गो लकी किंवा हॅपी गो लकी किंवा बाबा अवखळ चंचल, मग असे कॅरेक्टर निभावत असताना जेव्हा हे समर्थ चित्रपटामध्ये एवढी धीरगंभीर भूमिका आली, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? काय वाटलं तुला? मला चित्रपटाची गोष्ट ऐकल्यानंतर ही भूमिका खुणावत होती. उलट झालं म्हणजे असं झालं की त्याच्या आधी मी पॉडकास्ट ऐकलं होतं आणि त्याच दरम्यान माझ्या मनात हे विचार चालले होते. तुम्ही आता बरे सर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्यांची मोठी इंडस्ट्री आहे, ते उत्तम रामकथाकार आहेत आणि मानस किंकर, रवींद्र पाठक याचं हे युट्यूब चॅनल जर तुम्ही बघितलं तर सुंदर सोप्या भाषेत कसं सांगावं, कसं जगावं याचं उत्तम उदाहरण सर. अमुक तमुकवरचे पॉडकास्ट मी त्यांचे, मला तुझा इंटरव्ह्यू मला पण हे महत्वाचं सांगणार होतं, पण नाही अत्यंत गरजेचं होतं. आणि ते या सगळ्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळे जेव्हा चित्रपट माझ्याकडे आला आणि तुम्ही निर्माते आहात आणि योगेश पुलपोकर अत्यंत सेन्सिटिव्ह आणि अत्यंत गुणी आणि अत्यंत सात्विक माणूस जेव्हा याचं दिग्दर्शन करणार असं कळलं. आणि अमोल भगत हा क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे, त्याच्याबरोबर माझे ऋणानुबंध 10 वर्षांचे आहेत. तर या तिघांकडनं जेव्हा आलं तेव्हा अशी परिस्थिती होती की जर तुम्ही जे म्हणता असं की एकाच पद्धतीचे रोल्स येऊन मी कंटाळलो होतो. मला वाटलं की आता नको, म्हणजे असं वाटायला लागलं की आपण क्वेश्चन करायला लागलो. शेवटी तुझा तो अभिनेता तुला खुणावत असतो की अरे आय कॅन बी लाईक धिस ऑल्सो, आय कॅन बी लाईक धिस ऑल्सो, पण तुला मात्र सतत असंच प्रोट्रूड केलं जातं. आणि त्यामुळं आम्हाला देखील एक मोठा प्रश्न पडला होता, कारण की आम्ही पण इंटरनल टीम जेव्हा डिस्कस करत होतो आणि जेव्हा पुष्कराजचं नाव प्रॉमिनंटली सगळीकडून यायला लागलं तेव्हा सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न होता की हाऊ पुष्कराज कॅन बिकम अ विश्वंभर ऑफ समर्थ. तुमच्या माहितीसाठी सांगतो श्रोतेहो की समर्थ हा जो चित्रपट आमचा येतोय ना तो समर्थ रामदास स्वामींची बायोपिक नाही, त्यामुळे काळजी करू नका की हा काही समर्थ रामदास स्वामींचा भूमिकेमध्ये वगैरे आहे, असं काही नाहीये. सी समर्थांनी काय सांगितलं दासबोधामध्ये की मी विचारांमध्ये आहे आणि विचारांमध्ये मी असल्यामुळं आज जर मला शोधायचं असेल तर सज्जनगडवर जरूर या, समाधीचं दर्शन जरूर घ्या, पण माझा मागोवा घ्यायचा असेल तर माझे मनाचे श्लोक वाचा, माझा आत्माराम वाचा, माझा दासबोध वाचा आणि ते विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या. मग त्यासाठी जी एक मनाची गंभीरता पाहिजे, एक अंतर्मुखता पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सगळेजण खरोखर
मनामध्ये एक प्रश्न घेऊन पुष्कराजशी बोलत होतो की पुष्कराज, हाऊ यू कॅन एबल टू डू इट. पण पुष्कराजनी आमचे सगळे प्रश्न साफ मिटवले. आय फील व्हेरी हॅपी फॉर दिस की जेव्हा पुष्कराज या समर्थ या चित्रपटामध्ये भूषण प्रधान या आपल्या मराठीतल्या प्रतियश अभिनेतेचे वडील, खर तर मला माहित नाही खरं वडील कोण आहे, पण तू त्याच्यामध्ये वडील या भूमिकेमध्ये आला. पहिलं तर याचं कौतुक आहे, कारण बघा आजच्या काळामध्ये 50ला आलेले अभिनेते देखील म्हणतात अरे मी अजूनही पिक्चर मध्ये हिरो म्हणून घेतला जातोय, मला तू चित्रपटात वडिलांची भूमिका देतो. बट ही इन्सिस्टेड की मला ही भूमिका द्या. दॅट इज वन. आणि दुसरी, त्याने केवळ भूमिका घेतलीच नाही तर तो भूमिका जगला. आणि मी निर्माता असल्यामुळे या सगळ्या डिसिजन मेकिंग मध्ये मी इन्व्हॉल्व्ह होतो. असं नेमकं काय झालं रे की तुला ती कथा तू ओढून घेतलीस माझ्याकडून? नाही, मी या विचारांमध्ये होतो. विश्वंभर हे जे माझं पात्र आहे, भूषणचे वडील असं आता जे म्हणतो, त्या विचारांमध्ये होतं जिथे मला शहरामध्ये राहून तो सगळं ताण, अभिनयाचं काय करायचंय, आपल्याला जमतोय की नाही अभिनय, म्हणजे एक प्रकारच्या भूमिका आल्यानंतर लोक असं म्हणतात की अरे हा तसंच करतोय अभिनय. मग आपण क्वेश्चन करायला लागतो की आपलं प्रोडक्ट, मी जसं म्हणतो इंजिनिअरिंगचं प्रोडक्ट, अरे मग सारखंच झालं प्रोडक्ट, मग हे प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट याच्यात फरक काय, काहीच फरक नाही, हे विकतो ना, हेच कशाला विकायचं. पण मी यावरून तुला सांगतो की मला असं वाटत होतं की तू केवळ चित्रपट अभिनय करत नव्हतास, तू ते अभिनय तुझ्या आयुष्याशी कोरिलेट करत होता. तेच झालं. आणि ते मला तुझ्या प्रत्येक हालचालीमधून या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये जाणवत होतं. आम्ही कोकणामध्ये एकत्र बरेच दिवस होतो, भरपूर चर्चा व्हायची, गप्पा व्हायच्या. पण हा मनुष्य जो खरं तर एवढा विनोदी दिसतोय, बोलतोय, म्हणजे आहेच तो विनोदी, पण त्या 12 दिवसामध्ये जणू काही एखादं व्रत घेतल्यासारखा हा मौन असायचा, सतत जप करत असायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा बघतो तेव्हा आय थिंक समवेअर दॅट कॅरेक्टर हॅज गॉन इनसाइड यू. 100% मला चित्रपटाची कथा ऐकली मी, रेकॉर्डिंग पाठवलं होतं आणि वाचली मी, तेव्हा माझ्या मनात होतं की नम्रपणे सांगायचं की मला जमणार नाही, कारण मला वेगळं पात्र विचारलं होतं आणि मला आम्ही ते विनोदी पात्र घेतलं. मला वाटलं की आता मला जमत नाही अभिनय, आणि प्रांजळपणे असं वाटत होतं की जमत नाही. आणि जेव्हा ही भूमिका मी म्हटली की मला जे आता होतंय तेच या पात्राला होतंय. मला असं वाटतं की काहीतरी तुझं आध्यात्मिक जागृती होती, अवेकनिंग होतं, स्पिरिच्युअल अवेकनिंग होतं, आणि ती भूमिका त्यावेळेला डिव्हाइन एनर्जीनेच तुला जणू काही ओढून घेतलं. 100% तसं झालं सर. मी अजिबातच म्हणलं तर अंडर कॉन्फिडंट आहे, पण तुम्ही स्वतः बघितले किंवा तेव्हा काय कॉन्फिडन्स मला आलं होतं की जेव्हा मी बोलायला आलो होतो. नाही, तुम्ही जेव्हा विश्वंभर बघाल आमच्या समर्थ चित्रपटामध्ये आणि जेव्हा पुष्कराजच्या इतर भूमिका बघाल, आय एम 100% शुअर की तुम्हाला एक वेगळा पुष्कराज या पडद्यावरती साकारलेला दिसेल. आणि त्या पुष्कराजचे ट्रेसेस, कारण की आता आमचं प्रोडक्शन होऊन जवळजवळ 2-2.5 महिने होऊन गेले, पण आजही सांगलीला येताना मी याच्याशी बोलत होतो आणि आय कॅन स्टील फील की त्या विश्वंभरच्या अनुषंगाने जे समर्थ विचारांचं त्याच्या आतमध्ये बीजारोपण झालंय 100%, त्याचे ट्रेसेस मला अजूनही पुष्कराजच्या कॅरेक्टरमध्ये दिसत आहेत. आणि मला वाटतं की चित्रपटातून काय मिळतं हे जे विचारणारे लोक आहेत ना, त्यांना मला वाटतं हा फार महत्वाचा प्रश्न आहे की अभिनेता चित्रपटाला काय देतो, त्याच्यापेक्षा चित्रपट आणि भूमिका अभिनेत्याला काय देते हे फार महत्वाचं आहे. आणि हे समर्थ विचार आणि ते साध्या पद्धतीने की प्रेम द्यावं, हेट्रेड नाही. एक खूप वाक्य जे पहिल्यापासून माझ्या मनात होतं, पहिल्यापासून घर करतो की आपण कुठल्याही देवाचा किंवा कुठल्याही संत माणसाचा, महात्म्याचा जेव्हा द्वेष करतो तेव्हा ते आपला द्वेष करत नाहीत, ते आपल्याला माफ करून आपल्याला दुसरी संधी देतात काहीतरी. आणि आपण या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण आज आपण बघतो तरुणाई करिअर ओरिएंटेड आहे, ठीक आहे, पण केवळ आपल्या भिंतीवरती लटकणारं डिग्रीचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचं शिक्षण नाही. 100% नाही. शिक्षण हे ते आहे जे जीवनाला समर्थपणे जगायला शिकवतं. आणि मला वाटतं की ह्यासाठी आध्यात्मिक आधार, खरं तर सगळेच संत त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत, पण आपण या समर्थ रामदास स्वामींचा जो मागोवा या चित्रपटामधून घेतलाय, कारण समर्थ रामदास स्वामी हे प्रयत्नवादी संत आहेत. हे नशीब वगैरे इत्यादी अशा कमकुवत गोष्टींना बिलकुल आपल्या विचारात घेत नाहीत. समर्थांचं तर म्हणणं असं की प्रयत्नांनी मनुष्याच्या भाग्यरेषा बदलतात. मला वाटतं की आज हा कॉन्फिडन्स तरुणाईला देणं फार गरजेचं आहे. 100%. आणि जीवन समर्थपणे जगणं, परिपूर्णतेने जगणं हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि नक्कीच तुम्ही जे म्हणतात तो कॉन्फिडन्स हा मला त्यातनच मिळाला, प्रयत्नवाद त्याच ह्याच्यात. माझं 1 महिनाभर त्यांचं म्हणणं होतं की हा चित्रपट, मी ही भूमिका मला द्या, ही भूमिका द्या, मी ऑडिशन देतो, वजन कमी करतो, तुम्हाला जे लागेल. आणि तरी खरंच जवळजवळ 10 ते 12 किलो वजन
या माणसाने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी कमी केलं. आय हॅव सीन, आय विटनेस. नाही म्हणजे ते आहेच की प्रयत्न केल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. Correct. आपण आपल्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि चित्रपट असं लिहिलंय मी सरांनी 2014 मध्ये याची गोष्ट लिहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर संस्करण होत गेलं आणि मग त्यानंतर ती गोष्ट आशुतोष भोसेकर यांनी परत स्क्रीन प्ले त्याचा लिहिला, मानसनी डायलॉग लिहिले, योगेश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. पण या सगळ्या गोष्टी आल्यामुळे मला कळले आणि मला तो चित्रपट वाचल्यावरच ही गोष्ट आली की त्याच्यानंतर मी ऑटोमॅटिकली परत मनाचे श्लोक वाचायला लागलो, मग अर्थ समजून गेलो, त्याची निरूपण वाचायला लागलो. मला वाटतं ही समर्थ कृपाच आहे तुझ्यावर. 100%. तर आम्हाला आज या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हाला हेच सांगावं असं वाटतंय की तरुण मुलांनो, विशेषतः करिअर ओरिएंटेड मुलांनो, आयुष्य म्हणजे केवळ नोकरीमध्ये पगारावरती अनेक शून्य वाढवणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. बिझनेसमध्ये असाल तर केवळ आपला बिझनेस कसा कॉम्पिटिशन मध्ये टिकवायचा याचंच नाव आयुष्य नाही. आयुष्य हे खूप व्यापक अर्थ आहे आणि त्या व्यापक अर्थाला अधिष्ठान हवं. जोपर्यंत तुमच्या जीवनाला भगवंताचं अधिष्ठान नाही, रामरायाची उपासना नाही, तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याची उपासना नाही, ज्या गुरुला मानत असाल त्याचं जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अधिष्ठान नाही तोपर्यंत जीवन हे अपूर्ण आहे. आणि तरुणाईने हे आज जितक्या लवकर आपल्या आयुष्यात समजून घेतील त्यांना असं मला वाटतं की भौतिक आणि पारलौकिक या दोन्ही जीवनाच्या अंगांना परिपूर्णता प्राप्त होईल. आज पुष्कराज तू आलास माझ्या बरोबर आणि आपण मुक्त संवाद केला. अगदी छान झालं. आणि मला पण 14 ऑगस्ट ही तारीख, 14 ऑगस्ट ही तारीख समर्थ हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघायचा आहे. आणि केवळ एकट्याने बघायचं नाहीये, आपल्या घरातल्या प्रत्येकाला घेऊन जा, गल्लीमधल्या घेऊन जा. मी सोसायटीमध्ये असलेल्या चेअरमन, सेक्रेटरी यांना त्या निमित्ताने विनंती करतो की आपली सोसायटीने एक शो भरा. हा चित्रपट बघून आम्हाला केवळ तुमचं मनोरंजन करायचं नाहीये, हा या संतांच्या ग्रंथांमधला विचार आम्ही इतक्या सहजतेने तो तुमच्यापर्यंत पोहोचवलाय की मला असं वाटेल की प्रत्येक जण थिएटर मधून बाहेर पडताना एक विचार समर्थांचा निश्चित घेऊन बाहेर पडेल. 100%. सो लुक फॉरवर्ड टू ऑल ऑफ यू ऑन 14th of August onwards. Do visit समर्थ in your nearest theater. जय जय रघुवीर समर्थ.